नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणजवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्यानं चक्क मक्याच्या शेतात 66 गांजांची झाडे लावून पीक घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 11,50,000 रुपये किमतीचा 23 किलो गांजा जप्त केला. सदरची कारवाई सोमवारी दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी करण्यात आली. सदर कारवाई करत 26 किलो गांजा जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती उघड होऊ नये म्हणून पोलिसांनी या कारवाईबाबतची माहिती दडवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सदाशिव आप्पासाहेब देशमुख, वय वर्ष 65, राहणार आगरवाडी रोड, चाकण असे गांजाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आगरवाडी रोडवर एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चाकण काळूस रोडवर असलेल्या शेतात जाऊन खात्री केली. मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. तब्बल 8 ते 10 फूट उंचीची 66 झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन 23 किलो असून त्यांची किंमत 11,50,000 रुपये इतकी आहे. पोलिसांनी ही गांजाची झाडे जप्त करत सदाशिव देशमुख यांना अटक केली आहे, तर NDPS कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय. चाकणजवळील वाकी गावाजवळ पाण्यात बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वाकी गावाजवळील भामा नदीत बुडून विक्रम थापा, वय वर्ष 14, राहणार चाकण या बालकाचा मृत्यू झालाय. सोमवारी बुडालेल्या या बालकाचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला दुसऱ्या दिवशी यश आलं आहे. जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून हॉटेल चालकास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना चाकण येथील आनंद धाब्याजवळ घडली आहे. परवेज मुलतान शेख, वय वर्ष 34, राहणार चाकण याला याबाबत अटक करण्यात आली असून पियुष धाडगे व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रचित महेंद्र धुमाळ, वय वर्ष 22, राहणार आंबेगाव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेवणाचे पार्सल का दिले नाही म्हणत आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करत फिर्यादी यांना जखमी केले. चाकण पोलिसांनी याबाबत एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. खेड तालुक्यात सध्या पोर, वरोडे, जवळके बुद्रुक, कणेरसर या गावांच्या गावठाणासह वाड्या वस्त्यांना तसेच वाडा गावच्या वाड्यांना 5 खासगी असणाऱ्या शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. आतापर्यंत 22 गावांच्या 127 वाड्या वस्त्यांना आणि 17 गावठाणांचे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. खेड पंचायत समितीकडे पूर्व पट्ट्यातील गुळाणे, वाफगाव, वाकळवाडी, चिंचबाईवाडी, पश्चिम भागातील गारगोटवाडी, तळवडे, कोहिंडे बुद्रुक, पाशेरे, नायफळ, साबुर्डी, टोकावडे, कारकुडी या गावांचे आणि वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव आले असून बहिरवाडी, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव पाटोळे, ठाकरवाडी, वाकळवाडी, चिंचबाईवाडी या गावांच्या पाणवठ्याची स्थळ पाहणी करून तहसीलदार यांच्याकडे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे आणि आपत्कालीन टंचाई विभागाचे प्रमुख आबा भोगावडे यांनी दिली. खेड तालुक्यात चैत्र पौर्णिमेला कुलदैवत खंडोबा यात्रेनिमित्तानं भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती असल्यामुळे गावोगावी ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले. तरुणाईची क्रेज असणारी विविध समाज माध्यमांच्या प्रभावी वापरातून वाचन चळवळीला बळ मिळेल असे मत इंस्टाग्रामवरील आपलं राजगुरुनगर या ब्लॉगरचे आदित्य कहाणे यांनी व्यक्त केले. राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. एकीकडे शासन खासगी टँकर भाड्याने घेऊन टंचाईग्रस्त गावोगावी पाणीपुरवठा करून लाखोंचा चुराडा करून जनतेची तहान भागवत असताना दुसरीकडे पाटबंधारे विभागाचे सुस्थितीतील 3 शासकीय टँकर गेली 18 एप्रिलपासून उभे ठेवल्याचे समोर आले आहे. याचबरोबर 3 शासकीय चालक कामाविना पगार घेत असल्याचे उघड सत्य खेड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता आणि बेफिकिरीमुळे समोर आले आहे. शिरूर ते राजगुरुनगर भीमाशंकर राज्य मार्गावरील शिरगाव ते टोकावडे 2.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे रुंदीकरणासाठी तब्बल 4,31,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामांना आता वेग आला असून सध्याचा 4.25 मीटर रुंद असणारा रस्ता 5.5 मीटर रुंद होणार आहे. दोन्ही बाजूने 90 सेंटीमीटरच्या साईडपट्ट्या होणार असल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी 3,000 रुपये आणि जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे 6,000 रुपये अशी 9,000 रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणी 55 वर्षीय महिलेने ACB कडे तक्रार केली आहे. ACBने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे खेड तालुक्यातील साबर्डे येथे 63 गुंठे शेतजमीन आहे. त्या गटाची मोजणी करण्यासाठी त्यांनी 1 जानेवारी 2024 रोजी
नगर भूमापक अधिकारी खेड येथील कार्यालयात अर्ज दिला होता। आरोपी महिला त्या कार्यालयात खासगी टायपिस्ट म्हणून काम करतात। मोजणी करण्यासाठी टायपिस्ट महिलेने तक्रारदार यांच्याकडून 12,000 रुपये व ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणखी 2,000 रुपये घेतले। त्यानंतर तक्रारदार यांच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करण्यात आली। मोजणी झाल्यानंतर टायपिस्ट महिलेने पुन्हा तक्रारदार यांना फोन करून मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे 6,000 रुपये आणि जमिनीचे कागदपत्र तयार करण्यासाठी 3,000 रुपये अशी 9,000ची लाच मागितली। याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली। एसीबीने सोमवारी सापळा लावून टायपिस्ट महिलेला तडजोडी अंती 7,000ची लाच घेताना रंगे हात पकडले। खासगी महिलेवर कारवाई झाली असली तरी या मोजणी कार्यालयातील सामान्य नागरिकांना ओरबाडून त्रस्त करणारे खरे बोके अजून मोकाट असल्याची सामान्यांची भावना आहे। कुलदैवत खरपुडी खुर्द तालुका खेड येथील दिनांक 23 चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा भरली। मात्र देवस्थान ट्रस्टीचा वाद मिटत नसल्यामुळे सुमारे 9 लाख रुपये उत्पन्नाचे नुकसान झाले आहे। गेल्या 2 वर्षांपासून ट्रस्टी व ग्रामस्थांच्या वादामुळे जवळपास 18 लाख रुपयांचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहेत। दरवर्षी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात। गेल्या 2 वर्षांपासून देवस्थान ट्रस्टमध्ये वाद सुरू आहे। याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे त्यांनी मंदिरात दानपेट्या ठेवू नये असा मनाई आदेश दिलाय। मागील वर्षीही असाच मनाई आदेश होता, त्यावेळी अंदाजे 9 लाखाचे नुकसान झाले होते। यंदा पुन्हा अंदाजे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। मंगळवारी दिनांक 23 रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त देवाची यात्रा भरली होती। मात्र सकाळपासून ट्रस्टी मंडळ व नवीन अर्जदार ट्रस्ट मंडळ कोणीही मंदिरावर फिरकले नाही। वादामुळे भाविकांची मोठी गैरसोय होऊन नाराजी व्यक्त होत आहे। श्री क्षेत्र निमगाव तालुका खेड येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त सदानंदाचा येळकोट करीत भंडार खोबऱ्यांची उधळण करीत 50,000हून अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले। उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांचा उत्साह दिसून येत होता। खेड तालुक्यात देवतोरणे, कडदे, खरपुडी, निमगाव येथे खंडोबा देवाची ठाणी आहेत। चैत्र पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी देवाची यात्रा भरते। गेले 15 दिवस उन्हाचा तडाखा असल्यामुळे भाविकांची गर्दी कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र दिवसभर भाविकांचा यात्रेतील उत्साह अधिक होता। $240 फूट नवरा सुळका सर करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद। राजगुरुनगर तालुका खेड येथील गिर्यारोहक श्री अजित आरुडे वय 44 आणि सौ सुनीता आरुडे वय 38 या दाम्पत्याने एक आगळा वेगळा छंद जोपासत अभिनव आरुडे वय 15, अद्वय आरुडे वय 8 या आपल्या मुलांसमेत नाशिक त्र्यंबकेश्वर जवळील पहिने या गावातील 90° कोणातील 240 फूट उंच नवरा सुळका सर करीत अनोखा विक्रम केला आहे। त्यांच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली असून अशा प्रकारे सर्व कुटुंबाने एकाच वेळी असे रेकॉर्ड बनवणे ही देशातील पहिलीच घटना आहे। श्री क्षेत्र आळंदी ते देहू दरम्यान इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे। साबणाचा फेस नदीवर दिसून येत आहे। वाकीबुद्रुक गावातील मध्यवर्ती हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। शिरूर लोकसभा महाविकास आघाडी उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खेड तालुक्यात आंबेठाण येथे प्रचारानिमित्त कोपरा सभा घेतली। त्यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉक्टर कोल्हे यांनी संवाद साधला। यावेळी अशोक खांडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वरपे, निलेश गड, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, निलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड यांच्या समवेत सहभागी झाले होते। देशातलं वारं बदललं यांना। परवा सुद्धा पहिल्या फेजमध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा विचार करा, मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जो पडसाद उमटले, नागालँड सारख्या राज्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये 1% सुद्धा मतदान झालं नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।